हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ झाली. बघा आमच्या ज्ञानूचं काय चाललंय. बिस्किट आणि चहा खायचं चाललंय बायचं माझ्या. हाय ना माझ्या लाड्यात तुला चहा पळला का? मग काय झालं खाल्लं मग होय ते. हा ना. आणि बाहेर एवढा पाऊस चाललाय की मला वाटतंय आता काय 2-4 दिवस उघडतोय का नाही बरोबरच नाही. हो का, पावसाचं काम करून घेतलं, पटापटा आवरलं आणि आता मस्त स्वयंपाक करायचा. आपला स्वयंपाक करायचा, गरम गरम खायचा. हिथं चुलीला शेकत खायचा पण करायचा पण. झिम 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 पाऊस. झिमझिम नाही म्हणजे चांगलाच पाऊस आहे. तुम्हाला तर दिसतंय हो का पाणी कसं चांगलं चाललंय. 3 महिने सुट्टी दिली ती पावसाने बरं का. तळं भरलं होतं, तळं आटलं, सुट्टी होती. पण परत चालू झालाय. मला वाटतं एवढा 8 दिवस आता सगळ्यांना पावसाची दक्षताच घ्यावा लागेल वाईच. कारण का खूप पावसाने नुकसान केलेलं आहे सगळ्या लोकांचं. गावातलं काय गावं पारही झालेली इथं पाण्याखाली गेल्या. तसं आता काय भाजी करायची आता नियोजन करणार आहे आम्ही सासू सोना. काय करायचंय होय. हा बरं घे लसूण हे तिथला. चला कोथमीर घ्या करू नीट. बटाटा आहे की सकाळच्या कसं करता रात्री जसं भाजी करता सकाळ पातळ झार करता. मग तुझ्या म्हणण्याने काय केलं मग काय उलट तुम्ही रात्री भेंडी कारलं केलं मग सकाळी भेंडी किंवा कारलं केलं असं चांगलं झालं. नाही आता वांगच करून सकाळ बटाटा करू. नाही आता बटाटा काल सकाळ वांगे मोठं आणली ती बारीक चिरून करायचे बारीक. चल घे चल लसूण घे. साधे सिंपल का नाही तव्यात का नाही वांगी पडता. कोणाच्या नाकात घालायचे मला तसली आवडते. घरचं आहे फड विकत आणलेलं आहे ती फड. घरचा फड त्याला 4 वाटे हित आणली तर किती वांगे लागते. कुठे माहिती किती लाकडी नर्सरी कुठे द्यायची मला माहिती कुठली नर्सरी. आपण का नर्सरीत गेलो की बर बघू नर्सरी काढ तिथंच लाव कुठं आता पडली झाडांमध्ये लावायचं म्हणजे पाणी येत आहे त्याला. नाहीतर हिथंच मस्त मोकळी जागा आहे. 10 वांग्याची रोप आणली त्या तिथं होती तर किती वांगी यायची त्याला बघून आणावं लागतं. चल वांगे अगं तुला वांगा आणि लसूण घे म्हणलं. हिथं एवढं नको मला लॅपटॉप हो बघू आणू आपण जाऊन. मग काय गुर धुणं इकडं तिकडं सारखं ती हे करावं लागतं. आमच्या कुत्रीला लय गार लागतंय. लय गार लागतंय तुला. जर्किंग देऊ का घालाय तुला देऊ का. बाकीच्यांना नाही गार लागत पण हिलाच गार लागतं. ही तर लय कौतिक असतं. येळी ती दी सगळं लसूण घे अजून. बाय बाकी तेवढा वांग करायचं म्हणलं वांग्याला थोडा लसूण जास्त असला म्हणजे चांगलं लागतं वांग. कोथिंबीर पण घे किती. एखादं ठेवू का तू भाजायला सकाळी ठेव तिकडे. येळी इकडे माझी मी चिरते. मस्तपैकी करूया आता. बैंगनची भाजी करायची. नाही त्या नारळ चांगलं नका तुमचा हात दुखवून घेऊ मोकळ्यात नुसता. दुसरा आव नाही चांगलं म्हणून ऐकतच नाही. आपण चांगलं नवं नारळ आणू उद्या. आणि तांदूळ बारीक कर. तांदूळ मस्तपैकी तांदळाचं पीठ करून आता केसर कुठं होतं. केसर आपल्या इथे मिळतं का. त्याला बाळामध्ये जावं लागणार. कोण जायचं. पप्पा केसर आणायचं केसर खायची. लय अवघड झालं तुझं पण आणि पप्पाचं पण. पप्पा म्हणतात तुम्ही मोदकच खाऊ नका केसर आणाय सांगताय. होय आत्या केसर सुस्त नाही आपल्या लायकीचं नाही. कसलंय वात्या कसलं असतं तुम्ही बघितलंय का. नारंगी कलर असतात त्या पोरे लागण त्यांच्या गुडघ्याला घेऊन गेल्या की तुझं चांगलं. मटकी भिजाय घातली मस्तपैकी. आता हो का ह्याच्यात मटकी भिजाय घालायची. कोंब आणायची त्यांना आता
भिजाय घालायची रात्र बरं सकाळ काढून वल्ल्या फडक्यात किंवा असं चाळणीत ठेवायचं. आणि तिकडं आमच्या अन्नाचं काय चाललंय, बेळ हुडकायचं चाललंय. खराब झाल्यात आत्या. बेळ आणली होती फरसाण आणि बेळ काढून चिवडा करून ठेवलाय त्यांना. अगं 3 प्लेट खाल्ले तो. खाऊ दे. भूक लागली काहीच ए, खा 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 आता स्वयंपाक होतो, खा. खरं दाद्या गं. खाऊ दे की त्याला. हे तर ते कवा खायला खात नाही, त्याला नाद नाही. खरं सांगायचं ना, घरात एवढं खायला असतं पण त्याला नाद नाही. तो काय करतो, खात नाही अजिबात. त्याला बिस्किट भेळ अगं रोज रोज बिस्किट खातो, मॅगी रोज करून खाते. त्याला मॅगी आवडते. मी त्यासाठी स्पेशल मॅगी आणली. आपला तो कॅरतू पण खातो पण मॅगी करून खाल्लं. मी आणायला. त्याला कसं माहितीये, त्याला गोड नसतं, त्याला लय तिखट खाऊ वाटतं. तिखट भाकरी आणि भाजी त्याला दुसरं लय आवडत नाही. भाकरी भाजी आणि वडापाव ह्या 3 गोष्टी सोडल्या तर तो काहीच खात नाही. त्याला आवडतच नाही. नको म्हणते, नको म्हणतो, मला नाही आवडत म्हणून. आणि ह्या दोघींना सांगून कटळून गेली पण ह्या दोघी नाहीत ऐकणार माझं. जाऊन द्या, चला आपलं चिरूया वांगी आणि करूया स्वयंपाक. पत्रा वाचतोय, पाऊस येतोय, नाद खुळा आणि शिंदूर अंधारात काय लागलाय की मलाच काही कळलं नाही कुठं लागला ते. लाईट गेली होती आणि मग ती वाकडा तिकडा कसा पण झालाय. असं दे आता. बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट. खाऊ वाटलंय दाजीला पण त्यांना काय खाऊ वाटलंय आत्या? पाऊस जोराला लागला, पाठदिशीन सांगा. बेसन, भाकरी, ठेचा आणि त्यासोबत कांदा. म्हणजे हे असं असतं बघा. आधी म्हणलं वांग करायचं, परत बटाटे ठरलं ना, आता काय बेसन. थोड्या वेळाने अनेक कांदवली म्हणते ना. असू द्या, बाय. बाय बाय, गुड नाईट. तुम्हाला सांगून सांगून कटाळा येईल. ऐकू येतंय का नाही काय माहित नाही. लय वाचतोय पत्रा. बघा पाऊस. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बघितला का? फोटो आमचा काढायचा, कुत्र्याने मग त्यालाच काढतो. हो, कुत्र्याचा फोटो काढायचा आहे. काय तुला प्रॉब्लेम? हा, मला काढ. कुत्र मला ती किती सांभाळल्यात त्यांना बारके असल्यापासून. बघितलंय तुम्ही? कुत्र्याने सांभाळलंय माझं. रवी भाऊने पार त्याला कुत्र्यांचं खाय आणि काय काय आणलं होतं. लय त्या कुत्र्यांची सेवा बारक्या पोराच्या वर केली. तेव्हा त्या 2 लागले नाही देत. मग मला पण फोटो